दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश नावाच्या त्यांच्या ग्रंथात बोलतात, सांगतात, लिहितात की आपली संस्कृती, आपला धर्म, आपली परंपरा, आपलं राष्ट्र हे किमान 96,000 वर्षापूर्वीपासून चालत आलेलं आहे. तुमच्यापैकी ऐकताय, कुणालाही बोलणं सत्य वाटणार नाही, पण ते सत्य आहे. अनादी कालापासून चालत आलेला हा देश आहे. जगामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, एकूण 187 राष्ट्र आहेत, लहान मोठी. त्या 187 राष्ट्रापैकी आपण एक आहोत. या 187 राष्ट्रापैकी सगळ्या देशांचा विचार केला ही संस्कृती, हा धर्म, ही परंपरा, आपला इतिहास अति उदात्त मनस्वी लोकांचा इतिहास असलेला हा देश आहे. या 187 राष्ट्रापैकी असं राष्ट्र नाही आहे की ज्याला, ज्या देशातल्या मानवांना हिंदुस्थाननी काही दिलेलं नाही आहे. कुटुंबात ते कुटुंब चालतं, ते आईवरतीच चालतं. ठीक आहे, वडील हे ते सगळं, पण मुख्य गाभा त्या कुटुंबाचा आत्मा, जीवन आईवरती चालत असतं. हिंदुस्थानने आईच्या नात्याने या जगातल्या राष्ट्रांना दिलं नाही असं एकही राष्ट्र नाही आहे. पण गोष्ट अशी, कृतज्ञता नावाचा पदार्थ मनुष्य जातीत हा सद्गुण फार अल्प आहे. जीवनाच्या सर्व अंगात जगाचं जीवन जे चाललंय त्यात हिंदुस्थाननीच सगळ्या राष्ट्रांना माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही लागतं ते भरभरून दिलेलं आहे. पण मुलं विसरतात, कृतज्ञ नसतात, हे वडिलांच्या बद्दल जाणीव नसते. या 187 राष्ट्रापैकी फार नाही, फक्त 76 राष्ट्रांनी कृतज्ञपणाने या हिंदुस्थानवरती मनस्वी अति क्रूर अशी आक्रमण केली. हे मी बोलतोय ना, तुम्हाला पटणारही नाही. कोण राष्ट्र आहे ती? मध्य पूर्वेत आणि देशात, जगात एकूण 52 मुसलमान राष्ट्र आहेत. अति क्रूर, अति नीच, अति पाशवी, अति नीच दुष्ट वृत्तीची माणसं आहेत ही सगळी. त्याला अपवाद एकही राष्ट्र नाही. हिंदुस्थानवरती आक्रमण केले, मानवतेवरती आक्रमण आहे. मुसलमान नावाचा जो समाज आहे तो सगळा 52 राष्ट्रांनी, त्या 52 राष्ट्रापैकी 39 राष्ट्रांनी, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 711 इसवी सन 711
या सालापासून आक्रमणाला प्रारंभ केला तो या क्षणापर्यंत आक्रमण सुरू आहेत इस्लामी आपल्यावरती. खरंही वाटणार नाही. का वाटणार नाही? जो जिवंतपणा लागतो आपलं काय या अवस्था, तो जिवंतपणा हिंदू समाजात नाहीच आहे. मुळी मानसिक, बौद्धिक, व्यावहारिक काही देशाची फाळणी हिंदू मुसलमानी या एका नालायक तत्वावरती होऊन सुद्धा उरलेला हिंदुस्थान स्वतःला भारत म्हणतो, हिंदुस्थान म्हणत नाही. जे आहेत मुसलमान आहेत त्यांच्या अंगात विलक्षण केला आहे, माननीचे आहे. आजही त्यांचा प्रयत्न देश खाऊन टाकायचा प्रयत्न आहे. आणि हिंदू जाणीवच नाही. हिंदूंच्यात जर सर्वात मोठी जर बोंब असेल तर हिंदूंना आपले कोण, परके कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय, उपकारक काय, मारक काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, काही कळत नाही. फक्त स्वार्थ, नागडा स्वार्थ. याच्या पलीकडे जाणीव नाही. अशीच हिंदू या शब्दाची व्याख्या करावी अशी आपली अवस्था आहे. असं का असावं? मुसलमानांनी केलं, आक्रमण केली 39, 13 युरोप खंडात 13 युरोपियन ख्रिश्चन राष्ट्रांनी आपल्यावरती आक्रमण केली आणि करतायत. आज सुरू आहे. दरवर्षी किमान 10 लाखापेक्षा जास्त हिंदू, मी पडतोय त्यातलं, बोलतोय त्यातलं कुणालाही खरं वाटणार नाही. दरवर्षी किमान 10 लाख लोक या देशातले हिंदू समाजातले 10 लाखापेक्षा जास्त हिंदू ख्रिश्चन किंवा मुसलमान होत आहेत. अहो हे आक्रमणच आहे. पण त्याची हिंदू नको काहीच नाही. बाटतायत, परधर्मात जात आहे. म्हणजे काय जात आहे? म्हणजे या देशाच्या भवितव्याला ग्रहण लागणे कायमचं. बरं, उरलेले हिंदू तरी कोण? पुरोगामी, बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ अशा नावाची अतिशय नालायक जात हिंदूमध्ये पैदा झालेली आहे. त्यांना देश कळत नाही, धर्म कळत नाही, आई कळत नाही, बाप कळत नाही, परंपरा कळत नाही, इतिहास कळत नाही. परक्यांचं खरखटोष्ट खाऊन मरोन्मत झालेले आणि आपण फार सुधारणावादी आणि श्रेष्ठ आहोत असं म्हणणारी एक अत्यंत गांडून नालायक जात ह्या देशामध्ये प्रतिष्ठित झाली. ते शत्रूच आहेत या देशाचे. या देशामध्ये आश्चर्य वाटेल, 76 राष्ट्रांनी आक्रमण केली. तर मुसलमान राष्ट्रांनी केलेल्या आक्रमणात कन्याकुमारी ते काश्मीरमध्ये ते बलुचिस्तान एवढ्या औरस 3200 किलोमीटर लांब, 3200 किलोमीटर रुंद खंडप्राय देशात शेकडो, हजारो वर्ष सत्ता निर्माण करून चालवल्या. या सत्ता कुणाच्या होत्या? मुसलमानांच्या. आणि कुणाच्या बळावरती चालल्या? त्या सत्ता एतद देशी हिंदूंच्या बळावरती चालल्या. का? मी सांगितलंच. आपला कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय, उपकारक काय, मारक काय, ज्याला काहीच कळत नाही अशा नादान वृत्तीच्या माणसाला हिंदू म्हणा. आश्चर्य वाटेल. अगदी अलीकडं मुसलमान तर चालवल्या सत्ता आदिलशाही, इमादशाही, बळीशाही, निजामशाही, कुतुबशाही, वरची मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी हफशी, हो या सगळ्या चोर कंपनी या देशावरती राज्य चालवली, आजही चालली. काय हा प्रकार? हा प्रकार ज्याला देश ही जाणीव नाही आहे
अशा मूर्ख लोकांचं राष्ट्र म्हणजे भारत राष्ट्र आहे. मी किती तुम्हाला न पटणारं बोलतोय, पण मी बोलतोय ते सत्य बोलतोय. कितपत आम्हाला जाणीव नाही आहे आश्चर्य वाटेल. तुकाराम महाराज मूलभूत बोलतात. ते एका अभंगात म्हणतात, चंदनाच्या गावी सर्पांची वसती, भोगी ते होती द्वीपांतरी. द्वीप म्हणजे बेट. शेकडो मैल दूर असलेले समुद्राच्या मध्ये त्या बेटावरती राहणारे दूर दूर अंतरावरती. चंदनाचं गाव म्हणजे कोणचं गाव? मलय पर्वत. मद्रास केरळ त्या भागात हो मलय पर्वत आहे. त्या मलय पर्वताचं वैशिष्ट्य असं की असंख्य वृक्ष, अनेक जातीचे वृक्ष, पण चंदनाची वृक्ष फार. 90% चंदनाचे वृक्ष त्या मलय पर्वतात. त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या मलय पर्वतात दुसरं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जगात जेवढे सर्प असतील त्यातले जणू काही वस्तीला तिथे झाले तसे सर्प आहेत. का? सापांना थंडावा लागतो. का? तर सापांच्या देहामध्ये किंवा आम्हा सगळ्या लोकांच्या देहात वाढत्या वयाबरोबर वाढतं रक्त, रक्ताबरोबर वीर्य, तसं सापांच्या याच्यात रक्त, वीर्य आणि सापांच्या याच्यात विष वाढतं. जसं विष वाढत जातं वयाबरोबर, तर सापांना तुमच्या आमच्यासारखं काही पित्त झालं तर ते काढून टाकावं म्हणून आपण काही प्रयत्न करतो, पित्त काढतो आणि कलकल 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 होते, अस्वस्थ होऊन जातो आणि पित्त पडलं की अगदी व्यवस्थित होतं. त्या सापांना ते काही नाही. ते वाढलेलं पित्त त्यांच्या देहाची फार उलगाल 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 उलगाल. मग ते पित्त शंभावं कशाने? तर ते चंदनाच्या गावी म्हणजे त्या मलय पर्वतात 90% वृक्ष हे चंदनाचे आहेत. काहींचं खोड असं, काहींचं खोड असं, काहींचं खोड असं. चंदन, चंदनाचे पाय, हातही चंदनाचं, पैसा नाही न कोणी अंग. हे चंदनाचं शरीर थंड. खोल 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 पाण्याचा शोध घेत गेली चंदनाच्या वृक्षाची मुळं. हो, थंड थंड थंड, सुगंधी सुगंधी सुगंधी. ते थंड असलेले वृक्ष चंदनाचे ते सापांना कलकल 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 अस्वस्थ 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 असलेले साप, भयानक विष वाढलेले साप त्याला वेटोळी होऊन बसतात. आणि सापांच्यात आणखीन एक गुण आहे, देवांची कृपा आहे त्यांच्यावर. कोणची? हो, सर्पा पिबंती पवनम नच दुर्बल असते, शुष्कै तृणे वनगजा बलिनो भवंती. सापांना वारं वारं पिऊन जगता येतं, अन्न खावंच लागतं असं नाही. आपल्यात काही योगी आहेत, तपश्चर्या करणारी श्रेष्ठ पद्धतीची तपस्वी माणसं, हो, ते तोंडाने वारं पिऊन जगू शकतात. शेकडो वर्ष ज्यांचं आयुष्य आहे अशी हिमालयात मंडळी आहेत, साध्य आहेत. मी पाहिलीत का? पाहिली नाही, पण लोक पाहिलेले सांगतात ते सत्य आहे. ते चंदनाच्या झाडाला विळखे घालून बसलेले, हो, विळखा घालून बसतात, तोंड उघडं ठेवून वारं पितात आणि आपल्या देहातलं जे विष आहे ते शमवण्यासाठी चंदनाच्या थंडावा असलेल्या, गारवा असलेल्या झाडाला विळखा घालून राहतात.
चंदनाचे मुळापासून टोकाच्या शेंड्यापर्यंत सगळं शरीर हे सुगंध 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 सुगंध. संध्याकाळच्या वेळेला उत्तरेकडचे वारे व्हायला लागले की दूरच्या बेटावरती असलेल्या लोकांना कळतं, हो मलईपर्वतातले ते वारे सुगंध सुगंध सुगंध. पण त्या चंदनाच्या झाडांना विळखा घातलेल्या सापांना सुगंध कळत नाही, फक्त थंडावा कळतो. चंदनाच्या गावी सर्पांची वसत, भोगीथे ते होती दीपांदरी. एका ओझे एका भोग घडे देवा. गाढव, हो गाढवाच्या वरती तुम्ही ओझं लादा. ओझ्यातला काय पदार्थ आहे? कस्तुरी आहे, दगड आहे, माती आहे का साखरेची गोणी आहे? त्याला काय कळत नाही, त्याला फक्त वजन कळतं. एका ओझे एका भोग घडे देवा, संचयाचा ठेवा वेगळा. म्हणजे काय? गोचऱ्या गाईच्या, म्हशीच्या, शेळीच्या कासेवरती, त्यांच्या कासेवरती बसतात आणि त्यांच्या सोंड असते अत्यंत तीक्ष्ण अशी. 2 सोंड असतात, अतिशय भेदक. डॉक्टर इंजेक्शन देतात, त्या इंजेक्शनपेक्षा अजिबात कमी नाही इतक्या भेदक सोंड असतात. आणि गोचऱ्याला जन्मताच आनंद कशात? तर सडकं, कुचकं, नासकं, रक्त पिण्यात. त्या गाईच्या, म्हशीच्या, शेळीच्या कासेवरती बसतात आणि अंतरत्वचा आणि बाह्यत्वचा याच्या 2 अतिसूक्ष्म पदर असतात. त्याच्यात रक्ताभिसरणापासून वंचित झालेलं, बाजूला फेकलं गेलेलं जे रक्त ते सडतं, कुसतं, निळं, हिरवं, पिवळं, काळं पडतं. ते सडकं रक्त गोचड्या पितात. त्यांना कळत नाही, अरे बाहेरची त्वचा आपण फोडली, सूक्ष्म सोंड. आणि अंतरत्वचा बाहेरच्या त्वचेपेक्षा मग कोमल. जरा स्पर्श केला तर पलीकडं त्या कासेमध्ये हो अमृताहुनी गोड असं दूध आहे. पण त्या गोचडीला ठाऊक नाही आहे. एका ओझे एका भोग घडे देवा, संचिताचा ठेवा वेगळा. त्या गोचडीला पलीकडे असलेला अमृताचा साठा, दुधाचा साठा कळत नाही आणि त्या गाढवाला लादलेल्या गोळीचं वजन कळतं, त्यातली मौलिकता कळत नाही. चंदनाची गोळी घातली, गाढवाला चंदनाचं ओझं कळलं, त्याचं मूल्य नाही कळलं. मालक लक्षावधी कोट्यवधी रुपये मिळवतो, चोर बाजाचा तो सुज्ञाचा. आमच्या सांगलीला नरसिंहवाडी नावाची देवाची वाडी आहे दत्ताची. तिथं दत्त भक्त एवढ्या लांबीचं चंदन, 21 लांबीचं चंदन, 7,000, 10,000, 4-5 इंच लांब, 1-2 इंच जाड विकत घ्यायचा. किती त्याची मौलिकता आहे. तुका म्हणे ऐशी बुद्धिजांची जर त्याहून दगड बरे देवा. आपण पाहतो कैनच्या विजेचा तारा या खांबापासून त्या खांबापर्यंत त्याला झोळ आलेले असतात. आणि मग कावळे, चिमण्या, पारवे, साळुंखा बसतात आणि असे झोके घेतात. एखाद्या चिमणीचा मागचा पंख 1200 व्होल्ट, 3300 व्होल्ट, 1100 व्होल्ट असला विद्युत प्रवाह जात असतो. त्यांच्या नॉन कंडक्टिंग नख्या असतात, त्याला काही होत नाही. पण मागचा तो स्पर्श झाला, मागच्या पिसातल्या याचा की खालती पडतो. तो कावळा खाली पडला की सगळे कावळे आश्चर्य करतात की आपला साथीदार गेला. काव 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 काव, चिव 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 चिव, भोवती पिंगा घालतात, दुःख व्यक्त करतात. पण परत तारेवरती येऊन बसतात. त्यांना आत्म वाहणारा विद्युत प्रवाहाची जाणीवच नाही आहे. त्या पाखराला नाही, त्या गोचडीला दुधाची जाणीव नाही, हो गाढवाला ओझ्याची जाणीव नाही, आणि सापांना फक्त गारवा कळतो, त्यांना सुगंध कळत नाही. हिंदूंचं सुद्धा ह्याच्यापेक्षा दुसरं वर्णन करता येणार नाही. या देशात राहतात हिंदू,
परंतु हिंदूंना काही काही कळतच नाही. आपला देश, आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले पूर्वज, आपलं कर्तव्य, धर्म कळत नाही काही. अशा अक्षरशः, आणि आपण ज्यांना काय सुशिक्षित, ही सुशिक्षित नावाची जात तर आत्मघातकी, अत्यंत स्वार्थी, मूर्ख, देशाचा शून्य सुद्धा विचार न करणारी सरसकट जात असेल. हा म्हणून तर वाटतो आहे, कळतच नाही. अशा देशावरती इस्लामी राष्ट्रांनी हिंदूंची सैन्य उत्पन्न करून राज्य केलं असेल तर काही विशेष नाही. या देशात आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही चालली. त्यांची सैन्य कोणची होती? त्यांची ह्या देशातली इतर देशी हिंदूंची सैन्य होती. हो, जास्त कशाला, अगदी आता आपण 2025 मध्ये आहोत. 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध झालं. 1938 ते 1944 दुसरं महायुद्ध झालं. हे महायुद्ध कुणाविरुद्ध लढलं? अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन एका बाजूला, रशिया, जपान आणि जर्मनी एका बाजूला. म्हणजे या जगातली 13 टिकलीची हरामखोर लोक दोन भागात विभागले आणि कुणाचा प्रभाव आणि कसं वाटप करून घ्यायचं जगावरती कोणी राज्य करायचं याचा निर्णय करणारी ही युद्ध झाली. ब्रिटन त्याच्या 13 टिकलीचा हरामखोर देश, सगळ्यांचा वापर करून त्यांनी जगावरती ब्रिटिशांनी 22 देशावरती स्वतःचं राज्य निर्माण केलं. ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स. पहिल्या महायुद्धात 4.5 लाख लोक मेले. विशेषतः कुणाचे? ब्रिटनचे सैन्य. 1938, 1944 या सगळ्या 6 वर्षात किती लोक मेले दुसऱ्या महायुद्धात? 8 लाख. 4.5 लाख पहिल्यांदा, नंतर 8 लाख. कोण मेले? ब्रिटनचे सैनिक मेले. हो, त्याच्यामध्ये हिंदू समाजातले 100% लोक आहेत. कुणासाठी मेले हे हिंदू? मराठा इन्फंट्री, महाराष्ट्रातली तळीताट, हिम्मतवान, लढाऊ, अत्यंत रणशूर अशी मंडळी. कुणासाठी? ब्रिटिशांच्यासाठी. त्यावेळेला आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. कशासाठी? आता पिटा कुठं तुझं गाव? काही हिंदूंना कळत नाही. दुसऱ्या महायुद्धात 8 लाख मेले. हो, त्याच्यात बहुतांश सगळे सैनिक हे ब्रिटिशांचं असायचे. ब्रिटिशांचं म्हणजे एतदेशीय हिंदूंचं सैन्य असायचं. हा आपला इतिहास आहे. आपले पूज्य गांधीजी जास्त त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. खलिफासाठी त्यांनी आंदोलन केलं. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचं त्यांना पडलं नव्हतं काही. मुसलमान खलिफा त्यांचं बूट चाटण्यासाठी सगळ्या हिंदू समाजाला वापरून मुसलमानांचा कैवार घेऊन ते जगले. हा आपला इतिहास आहे. पाकिस्तान झालं हे पाकिस्तानी लोकांच्या, मुसलमानांच्या शौर्य धैर्यामुळं पौरुष पराक्रम झालं नाही. तर आपल्याला जाणीव नाही, कल्पना नाही. आपण नेतृत्व कोणचं? हो, गांधी. अत्यंत बुळग, षंढ, नपुसक, हिजड्यासारखं, आत्मघातकी, देशाला मारक नेतृत्व आपण पत्करतो. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर जिथं मरण आणि मरणाचा प्रश्न असतो त्या संघर्षाच्या ह्याच्यात देशाचे स्वातंत्र्य सेनानी कोण? महात्मा गांधी. बापूने मार्ग दिखाया. एका गांडूच्या हातात ह्या देशाच्या स्वातंत्र्याची सेनानीची सूत्र आपण दिली आणि त्याच्यात आपण फार थोरपणा मानतो. मी बोलतोय ते अनेकांना पटणार नाही, पण सत्य बोललं पाहिजे. सूर्य पूर्वेकडे होतोय हे कळलंच पाहिजे. ही परत चूक होऊ नये.
या सगळ्या ह्याच्या फार दिवसानंतर 711 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीचं पहिलं मुसलमानी आक्रमणाचं पाऊल पडल्यानंतर बोलनखिंड खैबर या भागातून आलेली हिंदुस्थानवरती आक्रमणं शेकडो 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 आक्रमण आहेत. रतिबानी दूध घालायला गवळी येतो, रतिबानी फुलाचा पुडा द्यायला माळी येतो. तसं रतिबानी आक्रमणं मध्यपूर्वेतून हिंदुस्थानवरती मुसलमानांची घडलेली आहेत. त्याची वर्णनं करून वेळ जाऊन वाया जाईल. आपण वाचलं पाहिजे. ही आक्रमणं, हे आक्रमक आले, राहिले, स्थिरावले, दृढावले, बळावले, टिकले, राज्य उत्पन्न केली. 1 2 3 4 नाही, हे शेकडो वर्ष, हजारो वर्ष. दिल्लीवरती मुसलमानांची सत्ता किती वर्ष? 1927 सालाच्या आधी फक्त 850 वर्ष. गांधींच्या गांधी जो खेळा तो काय? अरे हा गांधी हिंदूंचा उपयोग करून घेऊन या देशावरती जे राज्य केलंय ते असं का वागतात? त्यांना ठाऊक आहे की हा देश आपल्याच मालकीचा आहे अशी त्यांची भावना आहे. आपली ताबेदारी त्यांना पडते. हा हिंदूंचा इतिहास आहे. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्या सगळ्यामध्ये एक 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 एकमेव मनुष्य असा आहे की ज्या माणसाने गणित पालटवून टाकलं, बदलवून टाकलं. मुसलमानी आक्रमकांच्या, ख्रिश्चन आक्रमकांच्या पुढं मातब्बरी हिंदू समाजाची चालत नव्हती. हे शिवछत्रपती संभाजी महाराज ही मराठ्यांची परंपरा आहे. या परंपरेने सगळं गणित बदलून टाकलं. नाहीच म्हणजे साधी गोष्ट घ्या. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे मामूली मनुष्य आहे का? बुद्धीने मामूली नाही, शरीर प्रकृतीने मामूली नाही, कर्तृत्वाने मामूली नाही, कुठल्याच गोष्टीने मामूली मनुष्य नाही आहे. सामान्य मनुष्य नाही, सामान्य मनुष्य आहे. 7.5 फूट उंचीचे होते, रणधुरंधर होते, लढवय्ये होते, चढाऊ लढाऊ होते, घाग होते, कारस्थानी होते. त्यांच्या लक्षात आलं वयाच्या 13व्या वर्षी त्यांचे वडील शहाजीराजांचे वडील मालोजीराजे. आणि मालोजीराजे काय करत होते? ते आदिलशाहीचे ते वतनदार जहागीरदार होते. त्या अजिंठा वेरूळच्या जवळपासच्या पट्टीतली हे शेकडो गाव त्यांच्या जहागिरीत होती. उत्तम प्रकारची जहागिरी करून आपली बायका पोरं सांभाळून त्या आदिलशाच्या विजयासाठी आदिलशाही, हिमादशाही, बरीचशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या सगळ्या भडव्यांची आपापसात युद्ध चालायची. हे लांडगे आपापसात भांडायचे. पण त्यात पाचशाह्यांची वरची मुघलशाही, त्यांची सैन्य लढायला कोणची सैन्य? हिंदूंची सैन्य. पोठ्यांचं बदलं, परंतु शेकडो मासे शिजवून यांनी खाल्ले. यांचा युद्ध, आदिलशाही विजय झाली, मुघलशाही विजय झाली. म्हणजे काय लढले? कोण? हिंदू लढले. पानिपतचे पहिले युद्ध, दुसरे युद्ध आणि तिसरे युद्ध कोण लढले? हिंदू लढले. कुणासाठी? मोगलांच्यासाठी, मुसलमानांच्यासाठी. सगळी युद्ध अशी आहेत आपली. आपल्या देशाचा इतिहास अत्यंत नतद्रष्ट नालायक लोकांचा इतिहास आहे. त्यांना काही कळतच नाही. स्वार्थाशिवाय कळत नाही, देश कळत नाही, धर्म कळत नाही, मातृभूमी कळत नाही, जन्म ते आईबाप कळत नाही. स्वार्थाच्या पुढं अशी हिणकत जात म्हणजे तुमची आमची जात आहे, माझ्या सकट सगळ्यांची. शहाजीराजे हे प्रकरण फार वेगळं जन्मलं. अत्यंत बुद्धिमान होते, अत्यंत बुद्धिमान होते. त्यांच्या लक्षात आलं वयाच्या 13व्या वर्षी किती बुद्धिमान होते. आत्ता मी बोलतोय ना, हे काहीच नाही. असं अस्खलित संस्कृतमधनं बोलायचे.
त्यांनी 2 संस्कृत नाटकं लिहिलीत, एक संस्कृत काव्यग्रंथ लिहिलाय. मी हे ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही, बघितलंय. पण ते ग्रंथ बघितले, ती नाटकं बघितलीच, वाचलीत. असे शहाजीराजे होते. त्यांच्या लक्षात आलं, अरे काय चाललंय. आपले वडील मालवणी गाणे, ते बाळापूरच्या खिंडीच्या लढाईत मारले गेले. कुणासाठी मारले गेले? मोगलांच्यासाठी. कोण मोगल? आपले कट्टर दुश्मन मारे गेले, गनिम कर्दनकाळ शत्रू. आणि त्या भडव्यांच्यासाठी युद्ध कुणाशी केलं? निजामशाही. आणि निजामशाही कोण? हाही भडवा आमचा शत्रूच. काही कळतच नव्हतं. आपले वडील मोगलांच्यासाठी निजामाच्या विरुद्ध लढताना, निजाम कोण? 13 टिकरीचा हरामखोर, गनिम कर्दनकाळ आमचा शत्रू. मग आमच्या वडिलांचा शत्रू कोण? रायाजीराजे भोसले. रायाजीराजांचे वडील कोण? कक्काजीराजे. कक्काजीराजांचे शत्रू बाप कोण? बाबाजीराजे. आणि मागचे सगळ्या 9, 10, 12 पिढ्या काढल्या, तर सगळ्या पिढ्या भोसले कुळाच्या लढल्या, झुंजल्या. स्वराकी वतनदारी केली. कधी आदिलशाही, कधी इमादशाही, कधी मुघलशाही. आणि शौर्य गाजवून आपल्या बायका पोरांचे संसार थाटून जगले. बलिदान कुणासाठी? भोसल्यांचं बलिदान या देशावरती. त्यांनी कत्तली, रक्तपात, लुटालूट, जाळपोळ, धर्मांतर, बलात्कार आणि अत्यंत अत्याचार करत करत आपल्या सत्ता चालवल्या. त्या सगळ्या नालायक परकीय लोकांच्या सत्ता टिकवण्यासाठी आपण या देशातले, मग काय भोसले असो नाही तर सगळेच तसे. आपला कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण कळतच नाही. मी माझा संसार नाही. आपण फार चुकतोय असं शहाजीराजांना वाटलं. नाही, आपण गेल्या 9-10 पिढ्यातल्या लोकांचे पाप केले ते आपण करायचं नाही. आपण स्वतंत्र राज्य स्थापन केलं पाहिजे. आपला समाज, आपले लोक, आपला धर्म, आपला देश वाचवण्याचं काम न करता या आदिलशाही, इमादशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही यांचं दास्यत्व पत्करून, सरदारी पत्करून आपण जगायचं नाही. आणि त्यांनी संकल्प केला, या हरामखोरांचं, या लांड्यांची वतनदारी, सुभेदारी नाही पत्करायची. आणि त्यांनी 2 प्रयत्न केले आपल्या आयुष्यात. वयाच्या 13व्या वर्षी जाणीव झाल्यापासून वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न केला. 10 वर्ष. त्याच्यापुढे ते आणखीन 10 वर्ष प्रयत्न केला. दुसरा, एकदा पुण्यात प्रयत्नाला सुरुवात केली आणि एकदा हरिश्चंद्रगड तिकडच्या त्या निमगिरी पर्वताच्या वरती प्रयत्नाला सुरुवात केली. ते गाढे पंडित होते. ते काय म्हणायचे? माझं राज्य हे स्वराज्य आहे. नाही, हिंदू समाजाच्या रक्षणासाठी आहे, पण ते नुसतं स्वराज्य नाही आहे. माझं राज्य हे हिंदवी स्वराज्य आहे. काय आहे हिंदवी स्वराज्य हा शब्द प्रयोग? अति सोपा आहे. संस्कृत पंडित होते. आपले शिक्षक 3री, 4थी, 5वी व्याकरण शिकवतात, आपल्याला शिकवतात. नामापासून विशेषण बनतं. मग ते म्हणतात नाम, कर्म, कर्ता, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय सांगतात. हे म्हणतात नामापासून विशेषण म्हणतं. मग नामापासून विशेषण म्हणतं म्हणजे कसं? तर आपण मानव हे नाम. मग मानव या नामापासून विशेषण काय म्हणतं? मानवी. मी दानव, दैत्य. मग दानव या नामापासून विशेषण काय म्हणतं? दानवी. मी राक्षस, राक्षसी. पशुपासून काय विशेषण म्हणतं? बोला की. पाशवी. एक जन्नू नावाचे ऋषी होते, हिमालयात होते. आणि ते पायाळू होते. पायाळू मनुष्य म्हणजे काय? ज्याचा जन्म आईच्या उदरात होताना पहिल्यांदा पाय बाहेर येतात.
आपल्या सगळ्यांचा जन्म धोक्याकडनं होतो. आणि अशी क्वचित माणसं असतात पायाकडनं जन्म होणारी, आणि त्याच्यात अधिक क्वचित असतात की ज्यांना पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याच्या प्रवाहाचं ज्ञान होतं. खालती प्रवाह कुठं आहेत खोलाखोलात त्याची जाणीव होते. ते तपश्चर्या करत राहत होते हिमालयात. आणि काही पंथस्थ आले, म्हणजे स्वामीजी खूप वेळ झाला, आम्ही चालतोय 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 पण आम्हाला पाणीच नाही मिळत, आम्हाला पाणी देता का? हो, कोणाही मार्गस्थळाला प्रांतस्थळाला पाणी दिलं पाहिजे. हो देतो, पण काय म्हटलं माझ्याजवळ आत्ता पाणी नाही आहे. आपण असं करूया, मी तुम्हाला अगदी लवकरात लवकर दाखवतो कुठं पाणी आहे ते. तुम्ही नुसतं एक वीत दीड वीत उकळा, लगेच पाण्याचा प्रवाह सुरू होईल. मला ते ज्ञान आहे, मी ते करू शकतो. थोडं निवडलं की स्वच्छ पाणी तुम्हाला प्यायला मिळेल. त्या लोकांच्या बरोबर गेले, उठले, इथं तिथं 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 करता करता लोक म्हणजे अहो कधी पाणी देता, पाणी काहीच नाही. ते म्हणजे मला ती जाणीव होते उठायचे आणि एका ठिकाणी थांबते, थांबा हिचं पाणी अगदी लवकर लागेल. सगळीकडे पाणी कुठं आहे ते कळते मला खोलाखोलात, परंतु अगदी जवळ लागलं पाहिजे, कारण तुम्ही पाण्याने कसावीस झालाय. हिचं टाचेन देऊन दाखवलं, सवळ्याने दाखवलं, हिचं खोदा, एक वीत दीड वीत गेला की खालती तुम्हाला ताबडतोब पाण्याचा प्रवाह मिळेल. केली प्रवाह मिळाला, प्रवाह मिळाला, प्रवाह स्वच्छ व्हायला लागला, भीती दोन भीतीवरती व्हायला लागला आणि म्हणजे प्या पाणी. तो जो प्रवाह फार प्राचीन काळापासून वाहतोय त्या प्रवाहाचं नाव आहे जान्हवी, गंगा नदी. हो, गंगा नदीचा उगम त्या पायाळू माणसाने सुरुवात केली. जन्नू जान्हवी, पशु पाशवी, धनु दानवी, राक्षस राक्षसी, हिंदू हिंदवी. ते म्हणायचे मी राज्य स्थापन करणार, ते राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहे. त्यांनी दोन प्रयत्न केले, त्या प्रयत्नांचं वर्णन करून वेळ जायला नको. नंतर लक्षात आलं वयाच्या 43व्या वर्षी जसे हरामखोरांची वतनदारी सुभेदारी करून आपलं आयुष्य फडक्यांच्या सत्ता टिकवण्यासाठी बलिदान करून नाहीसं करायचं नाही, तसं आपण जवळपास आयुष्य 43वं, 100 वर्षाचं आयुष्य म्हणलं तरी सुद्धा मध्यावरती आलो आपण. विचारी होते, फार अप्रतिम व्यक्ती होती नाही. आत्तापर्यंत आपल्याला लेकरं झाली 5, पहिली 4 लेकरं. हो, जिजाबाईच्या मांडीवर 7-8 महिने 9-10 महिने असतानाच काळाने उसून गेली. 4 पुत्र गेले. 5वा पुत्र झाला संभाजीराजे. हा उंचापुरा तगडा होता, बापासारखाच कणखर होता. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्या कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानाने घातपातांनी ठार मारून टाकला. 5वं लेकरू गेलं. लक्षात आलं हा शिवबा आहे. आता हे ह्याच्यानंतर तिला पण येईल का नाही सांगता येत नाही. काय करूया, आपलं लेकरू आहे, याला शिकवूया. सांगलं शिकवायला केशव उमाजी पंडित नावाच्या एका अत्यंत विद्वान ब्राह्मणाला आपल्या पदरी बोलवून ठेवून घेतलं आणि त्याला सांगितलं की माझ्या लेकराला संस्कृतचं व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास, तर्कशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, महाभारत, रामायण, उपनिषद, वेद हे सगळं शिकवायचंय. त्या केशव माझी पंडिताला सांगणारा शहाजी काय पात्रतेचा असेल बघा, मला शिकवायचे. शिवछत्रपतींचं 5वं वर्ष लागलं त्या दिवसापासून शिवछत्रपतींना 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 14 वर्ष केशव माझी पंडित त्याला सांभाळला.